नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यामध्ये बघा निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि किती स्टेजेसमध्ये याच्या एक्झाम होणार आहेत, त्यासोबतच वयोमर्यादा, पगार सर्व काही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून संपूर्ण भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की बॉम्बे हायकोर्ट यांच्याकडून 27/6/2025 म्हणजे की 27 जूनला जे आहे नवीन ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आता जर बघितलं आपण तर ही जी पोस्ट आहे तुम्हाला स्टेनोग्राफर लोअर ग्रेड याची जी आहे म्हणजेच की बघा लघुलेखक निम्न श्रेणी याची ही पोस्ट आहे. आता बघा तुम्हाला सर्वात आधी बघा तुम्हाला पे मॅट्रिक्स म्हणजेच की S18 नुसार जर बघितलं तर तुम्हाला जो पगार आहे 49,100 ते 1,55,800 प्लस तुम्हाला अलाउन्सेस अँड ॲज ॲडमिसिबल अंडर द रूल्स म्हणजेच की बघा 50,000 तुम्हाला महिन्याला पगार असणार आहे यामध्ये. त्यासोबत जर बघितलं आपण खाली तर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच की बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रताबद्दल त्यासोबतच वयोमर्यादाबद्दल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता जर बघितलं आपण वयोमर्यादा तर बघा लेस दॅन 21 इयर म्हणजेच की बघा 21 वर्षाखाली नसावं आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावं आणि जर जनरल कॅटेगरीसाठी हे आहे. आता जे कोणी मागासवर्गीय आहे म्हणजेच की SC ST कॅटेगरीसाठी बिलॉंग करतात त्यांच्यासाठी बघा 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागू असणार आहे. आता संपूर्ण माहिती यामध्ये मी तुम्हाला स्टेप वाईज सांगणार आहे. आता बघा तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अ कॅन्डिडेट इन ऑर्डर टू बिकम एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट टू अ पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लोअर ग्रेड ऑन द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट मस्ट म्हणजेच की बघा तुम्हाला पॉझेस युनिव्हर्सिटी डिग्री म्हणजेच की बघा तुम्ही पदवी झालेली असावी. प्रिफरन्स विल बी गिवन टू अ कॅन्डिडेट पॉझिंग अ डिग्री इन लॉ. बघा जर तुमचं लॉ मध्ये डिग्री झालेली असेल तर तुम्हाला सर्वात आधी प्रेफरन्स दिला जाणार आहे आणि दिस कंडिशन मे बी रिलॅक्स इफ a candidate is already having not less than 3 years experience as a stenographer आणि तुम्हाला 3 वर्षापेक्षा जास्त जर एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. पॉझेस पासिंग सर्टिफिकेट फ्रॉम गव्हर्नमेंट सेंट्रल कॉमर्शियल सर्टिफिकेट एक्झामिनेशन ऑर एक्झामिनेशन कंडक्टेड बाय गव्हर्नमेंट बोर्ड गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्सेस. आता बघा ही जी पोस्ट आहे तुमची स्टेनोग्राफरची असणार आहे म्हणून तुम्हाला टायपिंग मस्ट असणं आवश्यक आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांकडे टायपिंगचं सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठीच ही भरती असणार आहे, कारण की बघा यामध्ये तुम्हाला कोर्सेस जे आहे तुम्हाला कोणकोणते लागणार आहे आणि यापैकी कोणते कोर्सेस तुमचे कंप्लीट झालेले आहे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे तुम्हाला टोटल जे इथं कोर्सेस बद्दल म्हणजेच की जेवढे काही कॉम्प्युटरवरचे कोर्स असतात त्याबद्दल इथे माहिती देण्यात आलेली आहे. याच्यापैकी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. Any other equivalent certificate issued by recognized university prescribed in the government resolution published from time to time. बघा याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कोणतं गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट तुमची काढलेलं असेल तर तुम्ही त्यासाठी सांगू शकतात. आता बघा अ कॅन्डिडेट नीड्स टू टेक अ नोट दॅट नो कॅन्डिडेट शाल बी एलिजिबल फॉर अपॉइंटमेंट. आता बघा कॅन्डिडेट एलिजिबल साठी इथे काही पॉईंट देण्यात आलेले आहे, तुम्ही सविस्तर बघू शकता. आता बघा याची जी संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवत आहे ही जाहिरात मी माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून सविस्तर ही माहिती बघू शकता. आता बघा शॉर्टलिस्ट बद्दल यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की द सिलेक्शन कमिटी बॉम्बे हायकोर्ट बेंच at Aurangabad reserves the right to adopt in appropriate method or methods for shortlisting candidate at any stage of the selection process. बघा सर्वात आधी शॉर्टलिस्ट केला जाणारा कॅन्डिडेटसाठी त्यानंतर बघा तुम्हाला एक्झामसाठी बोलवण्यात जाणार आहे. आता टेस्ट जर बघितली आपण तर बघा यामध्ये टेस्ट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. कॅन्डिडेट शॅल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ एक्झामिनेशन इन शॉर्ट हँड टायपिंग अँड वायवा वर्सेस. आता द एक्झामिनेशन शॉल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग 3 पार्ट्स म्हणजेच की बघा 3 पार्ट मध्ये तुमची एक्झामिनेशन होणार आहे. सर्वात आधी जर बघितलं आपण पार्ट 1 मध्ये बघा डायरेक्शन ऑफ 2 पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग टोटल 400 वर्ड्स फॉर ट्रान्सक्रिप्शन टू असर्टेन द स्पीड इन शॉर्ट हँड. शॉर्ट हँड नुसार बघा तुम्हाला 400 शब्द जे इंग्लिश पॅसेज तुमचा येणार आहे 400 शब्दाचा. आता यासाठी जर बघितलं आपण 40 मिनिमम मार्क्स राहणार आहे आणि पासिंग मार्क जे तुमचे 20 असणार आहे. याची ड्युरेशन जर बघितलं 5 मिनिट फॉर डायरेक्शन अँड 25 मिनिट फॉर ट्रान्सक्रिप्शन. 5 मिनिट्ससाठी जर डिटेक्शनसाठी आणि 25 मिनिट तुम्हाला ट्रान्सक्रिप्शनसाठी भेटणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं आपण पार्ट 2 मध्ये बघा अ पॅसेज इन इंग्लिश कंटेनिंग 400 वर्ड्स फॉर टायपिंग टू असर्टेन द स्पीड इन टायपिंग. बघा पार्ट 2 मध्ये तुम्हाला जे आहे टायपिंग राहणार आहे, 400 शब्द तुम्हाला दिले जाणार आहे, इंग्लिशचा पॅसेज तुम्हाला दिला जाणार आहे, त्यावर तुम्हाला टायपिंग करायची आहे. आता मॅक्झिमम मार्क जर बघितलं आपण 40 आहे आणि पासिंग जर मार्क बघितलं तर 20 आहे. आता ड्युरेशन जर बघितलं तर 10 मिनिटा टाइम तुम्हाला दिला जाणार आहे आणि तिसरी जे स्टेज आहे तुमचा वायवा वोस राहणार आहे 20 मार्काचा. आता इंट्रोडक्शन टू कॅन्डिडेट यामध्ये बघा तुम्हाला संपूर्ण जे टेस्ट बद्दल माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही संपूर्ण ही माहिती बघू शकता. आणि जर का तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि बघा ही जी ऑफिशियल तुम्हाला वेबसाईट दाखवण्यात येत आहे bombay.haikourt.nic.in, यावरून तुम्ही जो आहे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करू शकता, कारण की ऑनलाईन फॉर्म भरायची सुरुवात जी आहे ती झालेली आहे.
आणि ऑनलाईनची जी लिंक आहे फॉर्म भरायची ते पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. आता बघा याची जे लास्ट डेट आहे तुम्हाला इथं बघू शकता, की जे याच्यासाठी एक्झाम फीज आहे तुम्हाला ₹200 म्हणजेच की बघा ₹200 फीज चार्ज तुम्हाला लागणार आहे आणि याची जे 15/7 म्हणजेच की 15 जुलै 2025 ची लास्ट तारीख असणार आहे. संपूर्ण माहिती इथं तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड करायचा आहे संपूर्ण माहिती यात देण्यात आलेली आहे. व्हाईल फिलिंग अप द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॅन्डिडेट शुड मेन्शन हिज हर क्वालिफिकेशन इन फॉलोइंग सिक्वेन्स. बघा तुमचं एज्युकेशन कशा प्रकारे म्हणजे कोणकोणत्या प्रकारात झालेलं आहे, म्हणजे की पहिला तुम्ही 10वी झालेली असेल, 12वी, त्यानंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढं काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे ते तुम्ही जेव्हा फॉर्म फिल करसाल तेव्हा तुम्हाला सिक्वेन्स वाईज लावायचं एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता जर बघितलं आपण तर बघा अशा प्रकारची यामध्ये माहिती देण्यात आलेली होती, जी की मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. आता बघा याची जी आहे एक्झाम 3 स्टेजेसमध्ये असणार आहे ते आपण सर्वात आधी बघितलं. यासाठी बघा तुमची पहिले शॉर्टलिस्ट होणार आहे आणि सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये बघा तुम्हाला कशा प्रकारे यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही इथून बघू शकता. बघा खूप चांगली सुवर्ण संधी आहे आणि पगार पण खूप छान यामध्ये मिळत आहे. तर बघा ही सुवर्ण संधी सोडू नका. ज्या कोणा विद्यार्थ्यांची पदवी झालेली असेल त्यासोबतच बघा जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल त्यासाठी जर तुम्ही अप्लाय असेल म्हणजे की पात्र असाल तर नक्कीच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांना नक्कीच शेअर करा. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.